मावशी पटापट दार उघडायचं. आम्हाला आणखी 100 घरी जायचं असतं. बरं, घरात कुणाला सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी आहे का? काही झालं तरी घराबाहेर पडायचं नाही. बरं वाटलं नाही तर हा नंबर आहे, इथे फोन करायचा. मी दर 15 दिवसांनी चौकशीला येणार. चला, काळजी घ्या. मग पुरी, पाणी देऊ का? नको मावशी, मी ठीक आहे. अहो, आमचं कामच आहे असं घडाघडा बोलायचं. फक्त तुम्ही दार उघडायला जरा उशीर केलास म्हणून थोडी वैतागली. दुसरं काही नाही. हरकत नाही ग. कायमचा व्याप असला की असं व्हायचंच. मी घरात एकटीच असते ना, म्हणून उठून यायला वेळ लागलाय. आत येतेस? नको मावशी, पुन्हा कधी. दार लोटून घ्या. तुम्ही भेटू पुन्हा. बरं, चला बसते 5 मिनटं. येतेस? ए. बरं वाटलं आलीस. या घराला आणखी 2 पावलं लागली, नाहीतर घराला माझा आणि मला घराचा उभं घालाय बघ. तुझं नाव काय म्हटलीस? मी सुमन. नाव सांगत तिने तोंडावर लावलेला मास्क काढला आणि हात सॅनिटायझरने स्वच्छ केले. तू दिसायला अगदी माझ्या गौरीसारखी आहेस ग. तिचं हसणं, दिसणं अगदी तुझ्यासारखं लोभस. पण यंदा मे महिन्याच्या सुट्ट्या असूनही ती मुलांना घेऊन माहेरी येऊ शकली नाही. नाहीतर तुला अगदी आरसा पाहिल्याचा भास झाला असता. मावशी, तुम्हाला एकच मुलगी का? तुमचा सांभाळ कोण करतं? म्हणजे राशन, पाणी, औषधं वगैरे? मुलगा आहे ग. तोच मला काय हवं, नको ते पाहतो. फक्त मला पाहत नाही. मला तरी काय पाहायचं म्हणा. मी मेली ही थेरडी. तो साहेब आहे मोठा, त्याच्या घराला शोभणार नाही मी. पण अगदीच वाऱ्यावर टाकलं नाही त्याने. दाणापाणी पोहोचवतो. माझं भागतं त्यात. तू म्हणशील काय पण म्हातारीने रडगाणं लावलंय. माझं सोड. तू कुठली ग? म्हणजे तुझं माहेर कुठलं? मावशी, मी कोकणातली. पण आता तिथे कोणी राहत नाही. जुनं पडीक घर आहे. त्या जागेवर खटले सुरू आहेत. भाऊबंदकीत शेतजमिनीची खांडोळी झाली. माहेर संपलंच माझं. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर? आता तर तेही आठवत नाही ग. आयुष्य सगळं इथे खर्ची गेलं. मागचे सगळे दोर तुटले. ह्यांच्या स्वभावामुळे माहेरची माणसं तुटली. ते गेले आणि मी राहिले. आता हेच माझं सासरणे, हेच माझं माहेर. पण माझी आई कोकणातली होती बरं का. पण तिलाही आमच्या वडिलांनी कधी माहेरी जाऊ दिलं नाही. मात्र आम्ही दोघी गप्पा मारायचो तेव्हा ती माहेरविषयी भरभरून बोलायची. फार वाटायचं एकदा तरी आईने वर्णन केलेलं कोकण प्रत्यक्षात पाहावं. पण आता कोकण काय तर जवळच्या नाक्यावर सुद्धा चौक कैक महिन्यात गेले नाही. घरात कोणी येत नाही आणि मी घराबाहेर जात नाही. देव पण का जागवतो माहीत नाही. तुमच्या गौरीला माहेर पण मिळावं म्हणून. म्हणजे ग? मावशी, मगाशी म्हणलात ना मी अगदी तुमच्या गौरीसारखी दिसते म्हणून. मग आता मलाही तुमची गौरी समजा. मी पण हे माझं माहेर समजून तुमची विचारपूस करायला, गप्पा मारायला आणि कधी जेवायला सुद्धा येत जाईन. पण तुम्हालाही लेकीकडे यावं लागेल हं. फार दूर नाही. तुम्ही बऱ्याच महिन्यातनं पाहिलेल्या नाक्याच्या पलीकडे मी राहते. म्हणजे नाका पाहणं होईल आणि लेकीचं घर पाहणंही होईल. माझ्या सासरची मंडळी सगळी कोकणातलीच आहेत. तुम्हाला कोकणाबद्दल आणखी बरंच काही ऐकायला मिळेल. पोरी, अगं तुला मी लेक म्हटलं आणि तू मला माहेर देऊ केलंस.